यस्य सकलकुटुंबस्य सहपरिवारस्य तुमचं आडनाव घ्यावं कोळेकर कुलोत्पन्नस्य सकलकुटुंबस्य सहपरिवारस्य शुभता सिद्धेपूर्वकाय मम विधेयन विटायाम शुभपुण्याति दाओ हा पूजेचा संकल्प आहे. आपण ही पूजा का करायची हे देवतेंना देवतेच्या भाषेत सांगायचं असतं. आपली भाषा कुठली आहे? आपली भाषा मराठी. नाना प्रकारच्या भाषा आपल्या आहेत, मात्र देवांची भाषा कोणती? तर देवतेंची भाषा गिरवाण भाषा, गिरवाण भाषा. उपभाषा संस्कृत भाषा. देवदेवीच्या नामाच्या अधीन आहेत. नाम हे संस्कृत भाषेच्या आणि संस्कृत भाषा ही ब्राह्मणांच्या अधीन आहे. ब्राह्मणांच्या द्वारे तुम्ही हे यज्ञ कर्म करताय, मात्र हे यज्ञ कर्म का करायचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं देवतेला सांगितलं, तुम्हाला माहिती मी सांगितली. गर्भधान संस्कार का करावा? आपल्या हिंदू धर्मात 16 संस्कार आहेत, त्यातला पवित्र संस्कार हा गर्भधान संस्कार आपण करतोय. तर असणारं जे गर्भ आहे हा संस्कार 3ऱ्या महिन्यातला हा विधी आहे. मात्र आता जरी आपण करत असेल तर अगदी कळत न कळत ते आता सुद्धा त्या गर्भाला चांगल्या पद्धतीनं नवग्रहांची त्याच पद्धतीने या गर्भधान संस्कारांच्या देवता आहे. त्या सर्व देवतेंचा कृपा आशीर्वाद लाभावा अशा अनेक प्रकारचे इथून आपण या ठिकाणी ही पूजा करत आहोत. तर ही पूजा आपण रडून घरच्या देवाला कुलदेवाला किती जरी सांगितली तर ते त्यांना समजणार नाही. यासाठी त्यांना त्यांच्या भाषेमध्ये आपण हे सांगायचं आहे. त्यांची भाषा गिरवाण भाषा. त्यांना आपण संकल्प सोडायचा आहे. या संकल्पामध्ये पूर्ण या पूजेचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं. हे सर्व सांगणं ब्राह्मणांचं काम आहे, मागणं तुमचं, देणं हे भगवंताचं काम आहे. आणि सांगितलेले शब्द तुम्ही दोघांनी स्पष्टपणे म्हणायचे आहेत. काही अडचण वाटली आम्हाला विचारा, कोणतीही शंका मनामध्ये ठेवू नका. काही समजलं नाही तर विचारा. शंका